याच ठिकाणाहून रात्री 12 वाजता माधुरीनं शेवटचं अभिवादन करत रडत रडत नांदणी गाव सोडलं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या वर्षभरामध्ये आपण मोठं आंदोलन केलं आणि हे आंदोलन एवढं मोठं होतं की सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. 3 ऑगस्टला आपण जो नांदणी ते कोल्हापूर प्रचंड मोठा लॉंग मार्च काढला, सगळी जनता रस्त्यावर उतरली होती. त्याची दखल घेऊन तातडीनं 5 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना मंत्रालयामध्ये बैठक घ्यावी लागली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना कबूल करावं लागलं की वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळं आणि पेटासारख्या संस्थेच्या आगाऊपणामुळं माधुरीला वनताराला पाठवण्यात आलेलं आहे. यापूर्वी वनताराला गेलेल्या हत्तींचं काय झालं अजून काही समजलेलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जरी सुप्रीम कोर्टानं माधुरीला वनतारामध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला असला तर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल असं आश्वासन द्यावं लागलं आणि राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाला आधी दिलेला निर्णय बदलून दुसरा निर्णय द्यावा लागला आणि त्या निर्णयानुसार माधुरीला परत येण्यासाठी हाय पॉवर कमिटीनं योग्य त्या सुविधा तयार झालेल्या आहे त्याची खात्री करावी आणि परवानगी द्यावी असा सुप्रीम कोर्टानं आदेश दिला. त्यानंतर हाय पॉवर कमिटीनेही तशा प्रकारचा आदेश दिला आणि त्यानंतर माधुरी परत येण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु हाय पॉवर कमिटीनं जी तज्ज्ञांची समिती नेमली आहे ती समिती इकडे यायला तयार नाही. 2 वेळा मुदत देऊनसुद्धा ही समिती यायला तयार नाही. हे सरकारी अधिकारी आहेत, त्यांना सरकारचा पगार मिळतो, भत्ता मिळतो, पण तरीसुद्धा ते यायला तयार नाहीत. त्याच्या पाठीमागे कोण आहे, झारीतला शुक्राचार्य कोण आहे? वनतारानं तर हाय पॉवर कमिटीसमोर स्पष्ट केलेलं आहे की हत्तीची तब्येत एकदम खडखडीत बरी आहे आणि आदेश आला तर कोणत्याही क्षणी आम्ही नांदणीला तिला पोच करू. त्यासाठी आवश्यक त्या ज्या सुविधा इथं नांदणीमध्ये करायच्या होत्या त्यासुद्धा वनताराच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त हाय पॉवर कमिटीनं नेमलेली जी समिती आहे त्या समितीला येऊन इथं त्या सुविधा बरोबर आहेत का नाही एवढं तपासायचं होतं. परंतु त्यासाठी त्यांना वेळ मिळत नसेल तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणी आज प्रथमाचार्य शांतीसागर मुनी महाराजांचं 71वी पुण्यतिथी नांदणीमध्ये 13 सप्टेंबर 2026ला साजरी केली जाणार. लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर 100 वर्षापूर्वी इथंच शांतीसागर महाराजांचा चातुर्मास झालेला होता. म्हणजे त्याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि मग असं असताना या सगळ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये वीर सेवा दलाच्या माध्यमातून अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केले आहेत 13 सप्टेंबरला. पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये 40 वर्षे या मठाच्या परिसरामध्ये राहणारी माधुरी असेल तर एक मोठी पोकळी तयार होईल. मोठा आणि सगळ्याला त्याचं दुःख सलतं आहे आणि
आणि म्हणून हे जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना बाजूला काढून माधुरीला 13 सप्टेंबरच्या आत नांदणीमध्ये आणलं पाहिजे, ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. आज उपवास करतोय म्हणजे वर्षपूर्ती झाली. माधुरी रडत रडत गेली तिच्या आठवणीसाठी, तिच्या अनुपस्थितीसाठी, आणि एवढं मोठं जनआंदोलन करूनसुद्धा वर्षभरामध्ये आम्ही तिला परत आणू शकलो नाही. या पश्चातापापोटी एक दिवस आम्ही उपवास करतो. त्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की 13 सप्टेंबरपूर्वी जर का माधुरी परत आली नाही तर इथं जे लाखो भाविक जमतील त्या सगळ्यांनी मिळून आपल्याला एक काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. मला वाटतं की समजणे वाले को इशारा काफी आहे, आणि त्यामुळं 13 सप्टेंबरच्या आत आमची माधुरी आम्हाला परत द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. काय नेमकं आज तुम्ही या आंदोलनाला समर्थन दिले? आज या माधुरीच्या हत्तीला पुन्हा आपल्या गावाला येण्यासाठी जे आदरणीय राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभा केलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी मी आज स्वतः उपवास धरलेला आहे. नांदणी मठाला 1300 वर्षाचा इतिहास आहे. सांस्कृतिक, आर्थिक सर्व दृष्टीने बाबीने हे गाव तसं पुढारलेलं आहे. 40-50 गावाचं नेतृत्व करणारा हा मठ आहे आणि इथं सर्व समाजाची लोक साथ देतात. एकट्या जैन समाजच नाही तर सर्व समाज त्या समाजात सामील झालेला आहे. आणि मी पशुसंवर्धन मंत्री असल्यामुळं मला पेटाचा अर्थ चांगला कळतो. प्रिव्हेन्शन ऍक्ट फॉर द ॲनिमल हजबंड्री, आय नो दॅट. त्याचा बहाणा दाखवून जर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट पेटाच्या अन्वये जर ह्या माधुरीला तिथं लिप्त करण्याचा प्रयत्न करते ते चूक आहे. या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल तिने देखील निर्णय दिलेला आहे आणि सर्व अथॉरिटीने देऊन देखील जाणून बुजून वनतारानं देखील सांगितले की कमिटी पॉवर ऑफ हाय पॉवर कमिटीने निर्णय द्यावा. तर जवळजवळ 1 वर्ष हाय पॉवर कमिटीच्या माणसाला 3 सदस्य राहायला वेळ मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. इथं म्हणजे सुप्रीम कोर्ट फेल्युअर झालेला आहे, ब्युरोक्रेसी फेल्युअर झालेली आहे, राज्यकर्त्याची नियत आणि नीती चांगली नाही. पण माधुरीच्या बद्दल 40 वर्षापासून ह्या गावात राहणारी माधुरी हत्ती या गावची लेक म्हणून, या गावची बहीण म्हणून, या गावची मुलगी म्हणून, या गावची आई म्हणून त्याच्यावरती प्रेम करतोय समाज, सर्व समाज करतात आणि सरकार अडील तट्टू भूमिका करतंय. म्हणून माधुरीला आमच्या गावात पुन्हा यावी. आम्ही मुलाबाळावर प्रेम करत नाही एवढा शेतकरी वर्ग त्या प्राण्यावर प्रेम करतो आणि प्राणी हत्ती आहे. हत्तीची निगा कशी राखायची 40 वर्षात आम्हाला माहित होतं. मला आनंद वाटला की ज्यावेळेस माधुरीतून जात होती त्यावेळेस तिच्या डोळ्यातून अश्रू येत होतं. आमच्या माता भगिनी या गावातल्या रडत होत्या, आसपासच्या गावातल्या होत्या. आणि सुप्रीम कोर्टाला जाग कधी आली? जनतेचा रेटा बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं. अगोदर 10 मिनिटं देखील वेळ द्यायला तयार नाही आणि जनतेचा रेटा बघितल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणतंय की त्यांना तिकडे न्या. तर राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला राष्ट्रीय समाज पक्षाचं आव्हान आहे की आज इथं काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी सर्व पक्षाचे नेते इथं बसलेले आहेत. तर राजकारण म्हणून नाही, या भागाचा एक समतेचा संदेश आहे. माधुरीला लवकरात लवकर राज्य आणि केंद्र सरकारने निर्णय घेऊन शांतिगिरी महाराजांचं 100व वर्षाची पुण्यतिथी आहे. आज 71 वर्ष त्या शांतिगिरी महाराजांना इथं झालं आणि त्यांनी ह्या मठाधिपटाचं अधिराज्य केलं इथल्या भागातल्या लोकांचं. तर त्या शांतिगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त तरी 13 सप्टेंबरला जी पुण्यतिथी आहे शांतिगिरी प्रथम ते महाराज शांतीसागर महाराज त्यांच्या अगोदर माधुरीला इथे यावं, ह्यासाठी मी राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मंडळी इथं हजर आहे. माझा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष ज्या ज्या राज्यात असेल की ह्या माधुरीला इथं नांदणी मठात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. आमचं राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान आहे की तुम्ही ज्यावेळेस माधुरीला इथं आणचाल तेव्हा आम्ही कोणीही स्टेजवर नसू किंवा गावात बी येणार नाही. तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांनी येऊन इथं हत्तीचं स्वागत करावं, आम्ही स्वागत करू. देवेंद्रनी करावं, त्यांनी करू. अजून कोणाला आणायचं असेल जगातलं अमेरिकेतला राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला आणायचं असेल तरी चालेल, आम्ही स्वागत करू त्यांचं. परंतु माधुरीला ह्या गावात आणून सोडा, एवढीच आमची नम्र विनंती आहे. आपण मंडळीने आणचाल अशा अपेक्षा धरूया, हीच शुभेच्छा व्यक्त करतो. काय नाव तुमचं आणि आज उपवासाला सगळं गाव देखील बसले का? काय नेमकं काय आहे आमची हत्ती येऊन आता 1 वर्ष आज पूर्ण झालं तरी आम्ही मठामार्फत किंवा आमच्या समाजामार्फत सगळ्या लोकांच्या मार्फत म्हणजे
सर्व समाज सर्व भाव सगळे लोक म्हणजे ह्याला इथं हे राहिलं नाही. सगळ्यांनी आम्हाला मदत करून ज्याने त्याने आपापल्या परीने प्रयत्न केले. आम्हाला एक दिवशी जरी आज टपाल तुम्ही 10 तारखेपर्यंत आम्हाला द्या, आम्ही 1 तारखेला दुसऱ्या 2 तारखेला आम्हाला जे पाहिजे त्यांना ते रिपोर्ट सगळे आम्ही ज्या त्या दिवशी म्हणजे एक दिवस सुद्धा घालवलं नाही असं व्हाय. त्यांना जे कागद पाहिजे ते पुरवायला सगळे जिथल्या तिथं म्हणजे ज्यांनी जे मागतील ते सगळं कागदपत्र आम्ही व्यवस्थित त्यांना दिलेलं आहे. आणि आता काय झालंय एवढं दिवस 1 महिना जवळ आमचं तारीख 13 तारीख होतं. त्या तारखेला त्यांना तिघांची समिती नेमली. ती समिती अजूनपर्यंत येत नाही. किती दिवस झाला आता 5 तारखेपर्यंत आणि मदत वाढवले. आता 5 तारखेपर्यंत वाढवून आणि 5 तारखेच्या पुढे आणि एकदा 8 दिवसात दिले. आता नंतर 1 महिन्याचं दिले 5 तारखेपर्यंत. आता आणि परत वाढवले तर असं वाढवत जातील. हत्ती आमची ह्या कार्यक्रमाला तरी निदान आमच्या शांतीसागर पुण्यतिथीला तरी यावं ही आमची अपेक्षा आहे. काय कार्यक्रम आहे नेमका? शांतीसागर महाराजांचं 71वी पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीला यावं अशी आमची विनंती आहे किंवा इच्छा बी आहे. काय कार्यक्रमालाच का पाहिजे काय काय त्याची भावना काय? शांतीसागर महाराजांचं 71वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्तानं आमच्या गावात 3-4 दिवस कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमाला जवळजवळ ह्या आमच्या संपूर्ण भागातले किंवा इतर राज्यातले सुद्धा श्रावक येणार आहेत. त्या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी आमची हत्तीचं असावं अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही आधीपासून त्यांची पूर्ण जे मागतात कागद त्याची पूर्तता पण आम्ही केलेली आहे. आमच्या मठामार्फत जे लागतील ते कार्यक्रम कागदाची पूर्तता सगळी केलेली आहे. काय नाव तुमचं? नाव सांगा. राममोहन अण्णा पाटील.